यानंतरची बातमी राज्यामध्ये बरसणाऱ्या पावसासंदर्भातील पुढच्या 3 दिवसांमध्ये राज्यामध्ये मुसळधार पाऊस होणार आहे। गुरुवारपासून अतिमुसळधार पावसाचा इशारा आता देण्यात आलाय। मराठवाडा आणि विदर्भामध्ये अतिमुसळधार पाऊस बरसेल। मराठवाड्यासह विदर्भामध्ये सुद्धा पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे। दरम्यान राज्यामध्ये पुढील काही दिवस हवामान कसं राहील या संदर्भामध्ये हवामान तज्ञ SD सानप यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये मुसळधार असा पाऊस पडतोय। आभाळातून कोसळणारं हे आसमानी संकट नेमकं थांबणार तरी कधी अशी प्रतीक्षा महाराष्ट्रातला या मराठवाड्यातला शेतकरी पाहतोय। नेमकं हे सगळं संकट संपणार कधी हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत SD सानप आहेत। आपल्याला हे चित्र दिसतंय साधारणतः महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने पाऊस पडलाय आणि सरासरीपेक्षा जास्त मराठवाड्यामध्ये पाऊस पडलाय त्याची सध्याची परिस्थिती काय आहे आणि हे थांबणार कधी? येस, मराठवाड्यामध्ये 1 जून ते 22 सप्टेंबरपर्यंतचा जो मान्सूनचा पिरियड आहे आतापर्यंतचा, यामध्ये आपण बघू शकतो की सरासरीपेक्षा 24% जास्त पाऊस मराठवाड्यामध्ये पडताना आपल्याला दिसलेला आहे। आपल्याला परिस्थिती दाखवता येईल मराठवाड्याची नेमकी परिस्थिती सध्याच्या घडीला काय आहे? कारण का या सगळ्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या पावसावरती लक्ष जे आहे ते आपल्याकडून ठेवलं जातं। नेमकी कशी परिस्थिती असेल मराठवाड्यामध्ये आपल्याला दाखवता येईल किंवा शेतकऱ्यांना बघितलं तर आपण इथं बघू शकतो की जे काही क्लाउडिंग आहे ते मध्य महाराष्ट्र, मुंबई आणि किनारपट्टीवर आहे। त्यामुळं ह्या भागांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार किंवा जोरदार पाऊस येणारे 24 तास होऊ शकतो। परंतु मराठवाड्यावर जर बघाल तर तिथे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता आहे। आणि येणारे 4 ते 5 दिवसाचा जर विचार केला तर बहुतांश ठिकाणी आपण बघू शकतो की 3 ते 4 दिवसांचं जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी येलो अलर्ट दिला गेलेला आहे आणि ऑरेंज अलर्ट आपण 26 नंतर एक्सपेक्ट करतोय। तर हे अपडेटेड फोरकास्ट जो आहे ते आपल्याला आज दुपारनंतर मिळेल। आता हे अपडेट होणं गरजेचं आहे। पुढचा 3 ते 4 दिवस जे आहेत ते मराठवाड्यासाठी आणि विदर्भासाठी जे आहेत ते महत्त्वाचे असं सांगितलं जातं आहे। 26, 27, 28, 29 हे 4 दिवसांमध्ये पुन्हा जो आहे तो मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर वाढताना आपल्याला पाहायला मिळेल। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे। आपण पाहतोय गुरुवारपासून सध्या अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। मराठवाडा आणि विदर्भामध्ये सुद्धा आता पाऊस बरसू शकतो। मराठवाड्यासह विदर्भामध्ये सुद्धा पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढण्याची चिन्ह आहे। येत्या गुरुवारपासून अतिमुसळधार पावसाचा इशारा जो आहे तो आता देण्यात आलेला आहे।